चला मला खिचडी पाकायची सगळ्यांना, घरातल्या व्यक्तीला. आणि माझं असं म्हणणे, खिचडी बनवते मी किती म्हणजे सगळ्यांना. एक कढई भरून नका खिचडी बनवायची. अजून शाबू तांदूळ भिजायला घातलेले, शेंगदाणे भाजायच्यात, सगळं मीठ मिरची मसाला हे सगळं घ्यायचंय. आणि हे थोडंसं फरायचं आहे ना, मी थोडंसं असं तेलात काय पापड्या वगैरे सगळं तोडून घेतलेलं आहे सगळ्यांना. म्हणजे आज मोठी महाशिवरात्र एकादश आहे आज. म्हणजे मोठी महाशिवरात्र एकादश म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात आहेत ना बरेच लोक उपवास धरतात. महिला पोरगी पुरी बिरी म्हणजे असं पुरुष विरुष सगळे असं लहान थोरासांना वाटतं की खिचडी खावा, उपास धरावा, की आज देवाचं दर्शन घ्यायचं, पंढरपूरला जायचं, आळंदीला जायचं, मांदळीला जायचं. सगळ्यांना म्हणजे आनंद होतो. आणि सगळे काय करतात, सगळे जमाट्याने काय करतात, गाडी ठरवतात, दर्शनाला जातात, तिकडं दर्शन घेऊन येतात, कपाळाला ते टिका लावतात किंवा खिचडी खाऊन म्हणजे असं एकदम आनंदाने सगळे लोक येतात. मग मला एक म्हणायचं आहे की ज्या व्यक्तीने आपल्याला जन्म दिलाय, आई, ही आई किती मोठा शब्द आहे तुम्ही लक्षात ठेवा. हा आई आणि वडील. मग तुम्ही तिकडून दर्शन घेऊन आले, आई वडिलाचे दर्शन का घेत नाही? त्यांनी काय तुमचं पाप केलंय? अहो त्यांनी तर तुम्हाला देश दुनिया दाखवली. तुम्ही एवढंच असताना तर लहानाचं मोठं केलेलं आहे. त्यांची काय चूक झालेली? आई वायली खाती, बाप वायले खातो, तुम्हाला आनंद होतो. कशामध्ये आनंद होतो? तुम्हाला काय कमी केलं त्यांनी? नाही, हे चुकीचं आहे तुमचं. मग मला असं म्हणायचं की ज्या व्यक्तीला एक काम करायचं, ह्या साईडला आईला उभा करायची, ह्या साईडला बापाला उभा करायचं. आणि जर मंडळी नाही ना ऐकत तर त्या मंडळीला काय म्हणायचं, अगं इकडे येतो, तू माझ्यापाशी उभा राहा का, माझ्या आईचं दर्शन घे आणि मी पण वडिलाचं दर्शन घेतो का. तर ही माता माऊली दुनिया दावली, ही आई म्हणजे आपल्याला. तुम्हाला सांगते, तुम्ही किती धनसंपदा द्या, अगर तुम्ही पैसे पाणी किती कमवा, पण आईसारखं प्रेम तुम्ही कधीच कमवू शकत. आणि अजून मी कोणत्याच पठ्ठ्याने आईचं प्रेम कधीच विकत घेतलेलं नाही, हे ध्यानात ठेवा. म्हणजे आई ही किती मोठी चीज आहे. तसं आई वडिलाला थोडं तरी असं एकदम प्रेमाने बोला, आई म्हणा. आणि आईला म्हणायचं, आई तू चहा पिली का, आई तू खिचडी खाल्ली का. कोण म्हणलं मला हे कमेंटमध्ये सांगा. कुणीच म्हणलेलं नाही, कोणी विचारलं नाही. बायकोलाच म्हणायचं, तुला खिचडी राहू दे, मला थोडी दे, तुला जास्त राहू दे, मला थोडी दे. का? आईने कमी केलं, आईने घासातला घास दिला. ह्या जर प्लेटीत आई खात असेल ना, तर बाळा तुला एक घास धर, असं करून आईने तुला सांभाळायला आहे. म्हणून माझं एवढंच म्हणजे सगळ्याला विनंती माझी. आणि तुम्हाला सांगते, आईला म्हणजे म्हणायचं, आई मला त्यातला एकच घास दे. आईने एक घास दिला ना, पोट भरलेलं आहे खिचडीने. कसलं बी भाजी असू दे, कसलं जेवण असू दे, पण आई तुला टाकून कधीच खाणार नाही, हे ध्यानात ठेवा. आणि आईचे जेव्हा दर्शन घेतो ना, त्याला कधीच कमी पडणार नाही. जो माणूस आईचं दर्शन घेतो किंवा आईला जीव लावतो ना, जीव, कारण आईने काय केलेलं असतं, नेत्राचा दिवाण हाताचा पाळणा केलेला असतो. की आईने रात लेकरू जन्मलं ना, रातभर रडलेला असतं, प्रत्येकाला माहिती आहे. त्या लेकराला आईने किती जीव लावला. आता समजा तुम्हाला किती मुलं झाल्यात, त्यांना तुम्ही किती जीव लावताय, तुमच्या आईने तुम्हाला जीव नाही लावला का. हेच माझं आहे. सगळेजण का व्हिडिओ आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा. कारण कसं आहे, मला व्हिडिओ काढणं म्हणजे माझं इतकं हृदय भरून आलेलं असतं की आई ही परत नाही, कधीच नाही भेटू शकत. सगळं भेटल मनात ती वस्तू भेटते, खायला भेटते, बघायला भेटते, आणायला भेटते, फक्त आई भेटत नाही, ही ध्यानात ठेवा. आई ही चीज लई मोठी असते. तसं आईला कधी अंत देऊ नका आणि वडिलाला पण देऊ नका. बिचाऱ्याने त्यांनी पण लई सांभाळायला असतं, कारण त्यांनी जरी आणलं तरी चिमणीसारखा चारा आपल्या तोंडात घातलेला असतो, ही ध्यानात ठेवा. कसं असतं, वडिलाने आणायचं आणि आईने तर आपल्या तोंडात घास घालायचा. त्यापेक्षा कसं आहे, ही मोठी शिवरात्र आहे म्हणून मला व्हिडिओ काढायचं, कारण की माझं सकाळपासून हृदय भरलं. कारण माझे वडील आहेत ना, माझे वडील मला असे कधीच एक घास टाकून खाल्ले नव्हते. माझे वडील यायची, म्हणायची, बाय लय नाही, ही थोडं खातो, माझ्या समोर बसून खा. प्रत्येक ही शिवरात्र एकादशीला माझ्या वडिलाचं आईचं मला आठवण येते. म्हणून मला सगळ्यांना सांगायचं आहे की आई वडिलाला विसरू नका, आई वडिलाचं दर्शन घ्या. विठ्ठल रुक्माई तेच आहेत, विठ्ठल रुक्माई ते आहेत. आणि ज्यांना नाही त्यांना विचारा, त्यांचा अंतःकरण काय म्हणतंय ते, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा.